मला गेल्या 2012 पासून किडनी स्टोन आणि ॲसिडिटीचा त्रास होता आणि माझी बॉडीला जवळपास एक 12 ते 15 वर्षापासून किडनी स्टोनची टेंडन्सी आहे. मला खरं ती टेंडन्सी घालवायची होती जेणेकरून पुढचे स्टोन होऊ नये यासाठी. पंचकर्मादरम्यान पण मला रोती आयुर्वेदिक ते खूप चांगला अनुभव आला. त्याच्यानंतर गोळ्या संपल्यानंतर आज जवळपास 1.5 महिना झाला आहे माझ्या प्रोसेसला. तर आज मला ॲसिडिटीचा त्रास अक्षरशः म्हणजे 80 ते 90% फरक पडलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन मेंदे. मी एक पशुवैद्यकीय अधिकारी आहे. मला गेल्या 2012 पासून किडनी स्टोन आणि ॲसिडिटीचा त्रास होता. तर मला सोशल मीडिया थ्रू आपलं रोती आयुर्वेदिकबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी रोती आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे इथं, त्याच्या नाशिक इथं मी संपर्क केला. माझी अपॉइंटमेंट घेतली आणि माझे जे प्रॉब्लेम्स होते मी इथल्या टीमशी शेअर केले. त्याच्यानंतर त्यांनी मला काही 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या. आधी गोळ्या दिल्यानंतर त्यांनी पंचकर्म पण सजेस्ट केले. त्या गोळ्या चालू असताना मला काही आहाराचे पथ्य पण दिले. ते पथ्य पूर्णपणे मी फॉलो केले. त्याच्यानंतर मला जवळपास अजून एकदा चेकअप करून त्यांनी पंचकर्म सजेस्ट केलं. पंचकर्म आणि विरेचनबद्दल सांगितल्यामुळे आणि त्याचे फायदे सांगितल्यामुळे मला पण ते करण्याची इच्छा झाली आणि माझी बॉडीला जवळपास एक 12 ते 15 वर्षापासून किडनी स्टोनची टेंडन्सी आहे. मला खरं ती टेंडन्सी घालवायची होती. त्यासाठी मला जे डॉक्टरांनी सल्ला दिला की ही आपण किडनीचे स्टोन जे तयार होतात आपल्याला ही टेंडन्सीच बंद करायची जेणेकरून पुढचे स्टोन होऊ नये यासाठी. मग 1 महिन्याची गोळ्या घेतल्यानंतर मी एक 7 दिवसाचं पंचकर्म केलं. पंचकर्मादरम्यान पण मला रोती आयुर्वेदिक ते खूप चांगला अनुभव आला. इथल्या पूर्ण टीमने जेव्हापासून पहाटे 5:30लाच यायचो पंचकर्मसाठी. तर 5:30ला मी येईपर्यंत त्यांची टीम सगळी रेडी असायची. पंचकर्म जे पूर्ण 1 तासाचं असायचं. पूर्ण तेलाचं ऑइल मालिश करून त्याच्यानंतर त्याला स्टीम जवळपास ही पूर्ण 1 तासाची प्रोसिजर करून तर ही प्रोसेस जवळपास एक 7 दिवस चालली. त्याच्यानंतर रोती आयुर्वेदिक हॉस्पिटलची जी टीम आहे ती एकदम रेग्युलर फॉलोअप घ्यायची. रोज फोन करून ते आम्हाला विचारायचे की आज काय कंडिशन आहे, तुम्हाला कसं वाटतं आहे, तुम्ही आहार घेतला का, तो पचन झालं का, पोटात गॅस तयार होत आहेत का, ॲसिडिटी आहे का. तर याबाबतीत सगळं त्यांनी शंकेचं पण निरसन केलं किंवा मलाही काही शंका वाटल्या मी त्यांना फोन करून सांगायचो. त्याच्यानंतर मग 2 दिवसाचं पंचकर्माच्या 2 दिवसाचा गॅप दिला. त्याच्यानंतर मला विरेचन करण्यासाठी सांगितलं. त्याच्यातनं जी काही माझी बॉडीमध्ये अशुद्धी होती ती पूर्णपणे बाहेर पडण्यास मदत झाली. त्याच्यामुळे नंतर मला या 1 महिन्याच्या ट्रीटमेंट पंचकर्म विरेचनानंतर खूप बॉडीमध्ये असं उत्साह वाटायला लागला. त्याच्यानंतर खूप बॉडी अशी हलकी वाटायला लागली मला. जवळपास माझं या प्रोसिजर दरम्यान एक 3 ते 4 किलो वजन कमी झालं आणि त्यामुळे मला स्वतःला खूप फ्रेश वाटू लागलं. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी फॉलोअप करून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर परत एक विरेचनानंतर 15 दिवसाची मी गोळ्या परत सजेस्ट केल्या. त्याच्यानंतर गोळ्या संपल्यानंतर आज जवळपास 1.5 महिना झाला आहे माझ्या प्रोसेसला. तर आज मला ॲसिडिटीचा त्रास अक्षरशः म्हणजे एक 80 ते 90% फरक पडलेला आहे. मला ॲसिडिटीचा खूप त्रास व्हायचा. बऱ्याच मला अँटीॲसिडच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या. पण या ट्रीटमेंटने मला आता बऱ्यापैकी फरक पडला आहे. त्याच्यानंतर जी मला किडनी स्टोनसाठी काही मेडिसिन्स आहेत जसं गोक्षरोधी काढा वगैरे ते कंटिन्यू चालू ठेवायला सांगितले आहेत. पण या 1.5 महिन्याच्या प्रोसेसनंतर डॉक्टरने मात्र त्यांचं पुढची मेडिसिन स्टॉप केले. त्यांचं म्हणणं आलं की जी नाडी तपासणी करून ते सांगतात पुढच्या गोष्टी, त्यांनी सांगितलं की इथून पुढे तुम्हाला मेडिसिनची सध्या तरी गरज नाही आहे. तर मी रोती आयुर्वेदिक हॉस्पिटलचं खूप आभारी आहे. त्यांनी मला जे सहकार्य केलं, माझी बॉडी जी आज डिटॉक्स झाली, माझ्या बॉडीमधले जे शुद्धीकरण झाले त्याच्याने मलाच बरं वाटतंय. तर थँक्यू रोती हॉस्पिटल.